हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या तनू अनु किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला पनीरची एकदम सोपी अशी पालक पनीरची भाजी दाखवणार आहे। खूप छान टेस्टी होते, रेस्टॉरंट सारखी अगदी घरच्या घरी कमी वेळामध्ये आपल्याला ही बनवता येते। तर मी तुम्हाला डिटेलमध्ये आज दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे पालक छान निवडून घेतला आहे खुडून, आणि तो छान स्वच्छ धुवून आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतले आहे, आधीच उकळायला ठेवले होते। नंतर त्यामध्ये पालक शिजवून घ्यायचा आहे। जास्तही शिजवायची गरज नाही, जास्त शिजवल्यामुळे त्याचा कलर चेंज होतो आणि लगेच तो थंड पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत। त्यामुळे शिजण्याची प्रोसेस बंद होऊन पालकाचा कलर जशाचा तसा राहतो। तो थंड पाण्यातून आपण काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये कांदा रफली चिरून फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं थोडासा फ्राय करायचा आहे, जास्तही नाही। आणि त्यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो मी इथे ॲड केले आहे, ते पण थोडेसे परतून घ्यायचे। छान परतवल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण मी इथे ॲड करत आहे, ते पण छान परतून घ्यायचे। नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे ॲड केल्या आहे, छान परतून घ्यायच्या। थोडेसे मीठ टाकायचे, मिठाने त्याला छान चव येते। व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे पहा, या प्रकारे जास्तही कांदा भाजायचा नाही आहे, थोडंसं त्याचं कच्चं पण गेले पाहिजे ते। तर इथे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, पेस्ट करून घेणार आहोत। नंतर यामध्ये हिरवी कोथिंबीर मी इथे ॲड केली आहे आणि थोडेसे पाणी टाकून आपण हे बारीक करून घेणार आहोत। जास्तही पाणी घालायचे नाही फ्रेंड्स। हे पहा, या प्रकारे आपलं ग्रेव्ही रेडी आहे। तर आपण आता त्याच भांड्यामध्ये आपण शिजून घेतलेला पालकही बारीक करून घेणार आहोत। फ्रेंड्स, लक्षात ठेवायचे आहे की पालक आपण मिक्सरमधला बारीक करताना त्यामध्ये पाणी ॲड करायचे नाही, कारण ऑलरेडी पालकामध्ये पाणी असते। तर हे पहा, ह्या प्रकारे छान घट्ट पेस्ट करून घ्यायची। नंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले आहे। नंतर थोडे खडे मसाले ॲड करायचे। मी इथे फक्त तेजपत्ता आणि दालचिनीच ॲड केली आहे, तुम्ही पाहिजे तर सर्व खडे मसाले ॲड करू शकता। आणि जी आपण पेस्ट केली होती ती ॲड करून घ्यायची आहे। खूपच टेस्टी लागते फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ कुठून बघता आहात कमेंटमध्ये नक्की कळवा। छान मिक्स करून घ्यायचे आहे परतून तेल सुटेपर्यंत। छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण पालकाची प्युरी ॲड करायची। काही खडे मसाले आणि आपण थोडेसे मसाले यामध्ये ॲड करणार आहोत। लाल मिरची पावडर इथे 1 चमचा घेतली आहे, हळदी पावडर अर्धा चमचा, नंतर गरम मसाला मी घेतला आहे 1 चमचा, नंतर धने पावडर घेतले आहे। फ्रेंड्स, इथे मी हिरवी मिरची सुद्धा ॲड केली होती, म्हणून थोडे कमी प्रमाणात लाल मिरची घेतली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता। नंतर छान मिक्स केल्यानंतर इथे आपण पालकाची प्युरी ॲड करून घेणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये आपण ही पालक पनीर रेडी करू शकतो फ्रेंड्स। अगदी रेस्टॉरंट सारखे तयार होते बनून आणि खूप टेस्टी लागते। हे पहा, छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर ॲड करून घेणार आहोत। पनीरचे छोटे लहान तुकडे तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता। आणि मी इथे पनीर कच्चेच घेतले आहे, तुम्ही थोडेसे फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। आणि फ्रेंड्स, जास्त फ्राय करायचे नाही, कारण ते रबरासारखे बनते जास्त फ्राय केल्यामुळे। तर शक्यतो
कमीच फ्राय केलेले किंवा तसेच पनीर तुम्ही ॲड करा, ते खूप टेस्टी लागतात. थोडेसे पाणी टाकून आपण छान शिजवून घेणार आहोत. इथे हे पहा किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला. हे पहा पाणी टाकून आपण छान उकळी येऊ द्यायची आणि थोडेसे शिजवून घ्यायचे आहे 10 ते 15 मिनटं. थोडेसे मीठ ॲड करायचे आहे चवीनुसार आणि शिजवून घ्यायचे आहे 10-15 मिनटं. हे पहा रेडी आहे आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.